नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 भूमितीचा तास घेणार आहोत. सर्व मराठी मीडियमच्या मुलांसाठी, सेमीच्या मुलांसाठी सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांची क्वेश्चन पेपर आपण अपलोड करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी गणित भाग 2, गुण 40 आणि वेळ 2 तास. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी पडणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या शाळेमधून मिळणार आहे. प्रश्न पहिला आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नांसाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहा. बघा, पहिलं, चौकोन ABCD हा समभुज आहे. जर कोन DAC बरोबर 35 अंश तर कोन ABC बरोबर 70 अंश असेल. दुसरं, 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? 5.8. तिसरं, -4 - 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? तिसऱ्या. 90 अंशची किंमत पुढीलपैकी कोणती? D 1/3 किंवा 1. बी भाग बघा, या पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे. हे अचूक पर्याय लिहून. त्यानंतर बी भाग, पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. 1. 4 सेमी गोलाच्या त्रिज्या असणाऱ्या गोलाची वक्रपृष्ठफळ काढा. ते आहे 96 सेंटीमीटरचा वर्ग. दुसरं, 2 TN 45 अंश व कॉस 45 अंश वजा साइन 45 अंश बरोबर किती? उत्तर आहे 2. तिसरं, X वरील कोणताही बिंदू पुढीलपैकी कोणत्या रूपात आढळतो? A 0. चौथं, एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 2x व 3x - 40 असतील तर x इज 40. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा, 4 गुणांसाठी आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. दोन्ही कृती या ठिकाणी पूर्ण करून आपल्याला दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि पैकीच्या पैकी गुण हे मिळवायचे आहेत. बघा प्रश्न, चौकोन ABCD हा काटकोन चौकोन आहे. AB बरोबर 6 सेमी, BC बरोबर 8 सेमी, तर कर्ण ACची लांबी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. ती कृती अशा पद्धतीने पूर्ण होईल. AC बरोबर येतं 10. दुसरं उदाहरण आहे, शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती? तर ती त्रिज्या आहे 5 सेमी. अशा पद्धतीने रिकाम्या जागी अचूक संख्या लिहा. त्यानंतर तिसरं, y बरोबर x - 1 चा आलेख काढण्यासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. तो तक्ता या पद्धतीने पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बी भाग, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. 1. चौरसाच्या कर्णाची लांबी 10 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा. या सर्व उदाहरणांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची मॅथची प्लेलिस्ट बघा. त्यात आपल्याला सर्व उदाहरणं सोडवलेली मिळतील. दुसरं, y अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा. तिसरं, काटकोनाचं उदाहरण दिलेलं आहे, गुणोत्तर लिहायचं आहे त्याचं. चौथं बघा, 7.5 सेमी कडा असलेल्या घनाचं घनफळ किती? 5वं, 5 सेमी त्रिज्या असलेल्या भरीव अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ किती? या पद्धतीने उत्तर पूर्ण करायचे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, 3 गुणांसाठी कोणतीही एक कृती पूर्ण करा. 1. आयताचे कर्ण एकरूप असतात
हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची आणि 3 गुण मिळवायचे आहेत. ही कृती जशीच्या तशी आपल्या आन्सर शीटवर लिहायची आहे. त्यानंतर दुसरं बघा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. बघा, या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची आहे. पुढचं तेच उदाहरण या ठिकाणी अर्ध दिलेलं आहे. बी भाग, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी हा प्रश्न. 1. समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूंची लांबी काढा. त्यानंतर दुसरं, त्रिकोण PQR असा काढा की कोण P बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 50 अंश, QR बरोबर 7.3 सेमी या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. तिसरं बघा, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व पुढील बिंदू स्थापन करा. जर कॉस थीटा बरोबर 15/17 तर साइन थीटा काढा. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी. 1. 4/5 टॅन वर्ग 60 अंश अधिक 3 साइन वर्ग 60 अंश किंमत काढा. 2. 38,808 हा सेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. तिसरं, पुढील समीकरणांचे आलेख काढा. x अधिक y बरोबर 2, 3x वजा y बरोबर 0. 5. पुढीलपैकी कोणताही 1 उपप्रश्न सोडवा. 3 गुणांसाठी. 1. एका शंखाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौरस मीटर जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती? त्यानंतर दुसरं हे, त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 7:2 सेमी, कोण M बरोबर 105 अंश, MN बरोबर 6.4 सेमी, तर त्रिकोण LMN काढा व त्याचे परिवर्तुळ काढा. या सर्व उदाहरणांची उत्तरं आपल्याला मॅथच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील आपल्या चॅनलच्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. बघा, ही त्याची आन्सर शीट. यावर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. दिलेल्या कृती आपल्याला या पद्धतीने सोडवाव्या लागतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.